ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। तालुका जिल्हा परभणी आणि तारीख आहे 9 जून 2026। हा हळदीचा प्लॉट आहे, साधारण 1.25 एकर रान आहे। या हळदीला एसटी नावाचं प्रोडक्ट हे बेने प्रक्रियासाठी दिलेलं आहे। भाऊ, त्याला कधी दिले तुम्ही? महाराजाला मी हे 11 दिवसापूर्वी दिलतं। महाराज, काय अनुभव काय याचा? उगवण शक्ती चांगली झालेली एकदम नंबर, मुळ्या चांगल्या ह्याच्या अगोदर तुमची हळद होती, होती। ह्याच्यामध्ये हातामध्ये काय फरक? उगवणीचा ही लवकर उगवली हळद, लवकर उगवली। वीस प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या बाजूला चौथ्या दिवशी मुळ्या फुटल्या होत्या। बघितलो हा, चौथ्या दिवशी? चौथ्या दिवशी मुळ्या फुटल्या होत्या। आज 11वा दिवस आहे। आज 11 दिवसांवर कोंब पण आला। बरोबर आहे। चौथ्या दिवशी तुम्ही बघितलो, हा, उकरून बघितलं? उकरून बघितलं चौथ्या दिवशी। का बघितलं? कारण ते अनुभव येण्यासाठी यांनी सांगितलं होतं, खरं आहे का खोटं आहे पाहण्यासाठी। बरोबर आहे। खरंच उकरून बघावं आपण, अच्छा अच्छा, हा, त्यासाठी उकरलं होतं। फरक दिसला? फरक दिसला। पाणी घ्या, धुवून घ्या। मित्र हो, इकडे बघा, 11वा दिवस आहे, 11वा। हळद उगवणे एक चॅलेंज आहे, कारण उगवत असतानाच बऱ्याच वेळेस 25% 30% उगवणच होत नाही। बऱ्याच जणांनी हळद जर लावली असेल आत्ता आणि आपलं प्रोडक्ट वापरलं नसेल तर तुम्ही याला ड्रिचिंग किंवा ड्रीपमधून सुद्धा सोडू शकता। त्याचा बेनिफिट काय होणार आहे, इथं कुठल्याही प्रकारची बुरशी येणार नाही। बुरशी तर नाही, पण त्याचे न्यूट्रिशन, लहानपणी जे लागणारे न्यूट्रिशन आहेत त्याला मिळतात। त्यामुळं मुळाची वाढ, केस मुळाची वाढ आणि त्याला कुठलीही बिमारी नाही। पांढऱ्या शुगर मुळा येतात। आता जो देठ आहे, महाराज देठ बद्दल काय सांगता? देठ जाड आहे का? हा, झाड आहे। जाड आहे ना? हो. झाड आहे, टाईट आहे, टाईट आहे ना? चांगला कडक पण आहे, टाईट पण आहे त्याच्यात। मुळात जे रोपामध्ये उगवण शक्तीचा मोड जे आहे, एकदम टाईट आहे आणि हिरवागार आहे। हिरवागार आहे। पण इथं जमिनीत गांडूळ निघणं म्हणजे जमिनीची पोत सुधारायला सुरुवात सुरुवात झाली। जे या ग्रीन प्लॅनेटचा महत्वाचा उद्देश आहे, हो, की धरती मातेला वाचवा। बरोबर आहे, तर धरती माता वाचविणं म्हणजे गांडुळाची संख्या दिसणं म्हणजे रिझल्ट सुरू झाले वाचवाय। बरोबर आहे।